रेणुकादेवी देवस्थान इथं हजारो महिलांनी पायी रेणुकादेवीकडे साकडं घातलं होतं आपल्याला मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी, विराजमान होण्यासाठी. परंतु मी जाहीर आपल्या जनतेला सांगू इच्छितो, रेणुकादेवीच्या आशीर्वादानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक ना एक दिवस या जनतेच्या आशीर्वादानं परत मुख्यमंत्री होणार आहेत. होती 7 उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. 1 2 3 4 आपण समजू शकतो. पेनगंगा नदीवर एकाच वेळेस 7 नवीन पुलं 50-50 60-60 कोटी रुपयाचे सगळ्याला सगळे काम चालू झालेले आहेत. 1 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे आणि हे आमच्या हातगाव नाही तर 6 तालुक्यातले शेतकरी सुखी समाधानी होणार आहे. हे फक्त कार्य होऊ शकते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. भाई मी जास्त वेळ घेत नाही, परंतु आमच्या तालुक्यातल्या काही समस्या आहेत. परंतु खासदार हेमंत पाटील आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागला. अनेक प्रश्न सुद्धा हातगाव तालुक्यातले सुटले. मला शंका सुद्धा आहे की मी आमदार होऊ नये. काही नसताच आमच्या हातगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये खासदार हेमंत पाटील आणि एकनाथ शिंदे साहेबांना जेवढे कामं केले आज मी करू शकतो की नाही की. परंतु 2च प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या इथं तामसा शहर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे लोकसंख्येची. तिथे एक नगरपंचायत आपण लवकरात लवकर घोषित करा. त्याचबरोबर हातगाव आणि हिमायतनगर दोन्ही ठिकाणी एमआयडीसी पाहिजे. एमआयडीसी देऊन आमच्या छोट्या मोठ्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, उद्योग जर आले तर हाताला काम मिळेल. आमचे सुशिक्षित बेरोजगाराचे इतर प्रश्न सुटतील. त्याचबरोबर 2 नवीन शाखा कालवे आहेत आणि एक उपसा जलसिंचन आमच्या विधानसभेमध्ये पाहिजे आहे. तरी आम्हाला एवढं जर दिलं तर आम्ही परत आमच्या हातगाव आणि हिमायतनगरची जनता आपल्याला कधीही विसरणार नाही. या प्रसंगी एवढंच सांगतो. परत एकदा आभार यात्रेनिमित्त तुम्ही नांदेड नगरीमध्ये आले, तुमचं मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमदार बाबूरावजी कदम साहेब. यानंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विधानसभा सभेमध्ये पोहोचलेले नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि लाडके आमदार आदरणीय बालाजीरावजी कल्याणकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर थोडं माफी मागतो. सगळ्यांच्या तर्फानं मी 10 मिनिटं घेतो. आज रोजी या नांदेड जिल्ह्यामध्ये मोडा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले लाडके बहिणीचे भाऊ पहिले मुख्यमंत्री असे म्हणजे आपले लाडके सगळ्याचे